चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये। आज बनवतो आहोत आपण व्हेज पुलाव। म्हणजे त्यासाठी घेतलं मी वाटाणा हिरवा, बटाटा, गाजर आणि फरसबी, एक कांदा आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि मसाला। हे बघा, अर्धा चम्मच जिरे टाकले आणि कांदा, हिरवी मिरची, हे बघा कांदा लाल झाले। मी त्यात टाकलाय हिरवा टमाटा एक छोटंसं आणि अद्रक लसूणची पेस्ट साधारण 1 चम्मच। कोथिंबीर, मीठ 1 ते 1.5 चम्मच मीठ, हिंग, लाल टमाटर टाकण्याऐवजी आपलं हिरवं टमाटर टाकले। आपण हळद वगैरे लाल तिखट नाही टाकणार आहोत, त्यामुळं हिरवं टमाटर टाकले। आता यात टाकत आहोत गाजर, बीन्स आणि बटाटा। एक 2 मिनिटाला परतून घेणार आहोत जास्त नाही। हे बघा, इकडे मसाला परततो तोपर्यंत मी 2 वाट्या तांदूळ घेणार आहे। हे बघा, हे आंबे मोहर तांदूळ आहे। हे बघा, ते बिर्याणीचं वगैरे नाही, आंबे मोहर तांदूळ 2 वाट्या। आता ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे। हे बघा, झाले 2 मिनिटं परतून झाले। आता ह्याच्यात टाकत आहोत आपण तांदूळ। आता टाकणार आहे मसाला। हे बघा, साधारण 1 चम्मच, दोन मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत आणि पाणी टाकणार आहोत। हे बघा, एक तांब्याने वर थोडंसं टाकलंय, जास्त नाही, 1.25 तांबे पाणी। आता आपण याला झाकून 10 मिनिटं स्लो गॅसवर ठेवायचं। वास तर बघा किती छान आला, बिर्याणीसारखं। हे बघा, आपला भात झालाय रेडी। हे बघा किती सुटसुटीत झाला। आता टाकत आहे मी कोथिंबीर। हे बघा, एकदम मोकळा मोकळा। हे बघा, आपलं भात आणि बासुंदी, शेवग्याची शेंगाची भाजी आणि चपाती। कसं वाटलं आजचं जेवणाचं?
चला तर आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा.